गेल्या 8 ते 10 दिवसांपासून मुंबईमधले वॉटर टँकर सप्लायर पाणी सप्लायर जे आहेत ते संपावरती गेलेले होते। टँकर असोसिएशनचा संप जो आहे तो मुंबईमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। आज मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असलेले भूषण गगरानी यांच्यासोबत टँकर असोसिएशनची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। खरं तर टँकर असोसिएशनचा नव्या धोरणांना जो आहे तो विरोध आहे, कारण केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी जी आहे ती आता टँकर असोसिएशनला घ्यावी लागणार आहे। त्यामुळे स्थानिक प्रशासन असेल आणि केंद्र प्रशासन असेल या दोघांची परवानगी टँकर असोसिएशनला घ्यावी लागणार आहे। आणि त्याचसोबतच ज्या ठिकाणी टँकर एखाद्या विहिरीमधनं पाणी भरण्याचं काम जे टँकरमध्ये केलं जाणार आहे त्या ठिकाणी पार्किंगची देखील व्यवस्था जी आहे ती करण्यात यावी, असे अनेक जाचक नियम जे आहेत ते या धोरणांमध्ये होते। या धोरणांना जो आहे तो टँकर असोसिएशनचा विरोध होता। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये टँकर असोसिएशनचा जो आहे तो संप पुकारला गेलेला होता। सध्या आपण CSMT परिसरामध्ये आहोत, फॅशन स्ट्रीटच्या, आणि आपण पाहू शकतो की टँकर जे आहेत ते रस्त्याच्या कडेला लागून असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून हे सर्व टँकर जे आहेत ते या ठिकाणी थांबलेले आहेत। मुंबईमधला टँकरमधून पाणी पुरवठा जो आहे तो ठप्प झालेला आहे। त्यामुळे मुंबईमधल्या अनेक हायराईज सोसायट्यांमध्ये खरं तर पाणी टंचाईची समस्या जी आहे ती उद्भवताना आपल्याला यामुळे पाहायला मिळते। परंतु या सगळ्या संदर्भात आता तोडगा जो आहे तो महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी आणि टँकर असोसिएशन यांच्यामध्ये झाला। खरं तर मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना या सगळ्या संदर्भात आदेश दिलेले होते। त्यामुळे आयुक्त आणि टँकर असोसिएशन यांच्या टँकर असोसिएशनचे जे सदस्य आहेत त्यांच्यामध्ये आज सकाळी बैठक झालेली आहे। त्या बैठकीमधून तोडगा निघालेला आहे आणि जो संप गेल्या 8 ते 10 दिवसांपासून टँकर असोसिएशनच्या मालकांचा सुरू होता, सदस्यांचा सुरू होता, तो संप अखेरीस जो आहे तो मागे घेण्यात आलेला असता आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे मुंबईमध्ये पुन्हा एकदा टँकरने पाणी पुरवठा करण्याची जी पद्धत आहे ती पुन्हा एकदा सुरू होणार आहे आणि हे सर्वच टँकर जे आहेत ते पुन्हा एकदा आपल्या मार्गाला लागणार आहे। परंतु जो नवीन धोरण आणण्यात आलेला आहे त्या धोरणाला जो आहे तो टँकर असोसिएशनचा विरोध जो आहे तो आपल्याला सध्या तरी कायम पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।